सर्वसाधारण मराठी घरांमध्ये ही तक्रार कायम ऐकायला मिळते की आमचा मुलगा आमची मुलगी घराबाहेर खेळायलाच जात नाही, ते पूर्ण वेळ मोबाईल हातात घेऊन असतात। मोबाईल संस्कृतीचे असे अनेक दुष्परिणाम आज बऱ्याचशा घरांमध्ये दिसू लागलेत आणि आपण तो ऐकतो, अनुभवतो। पण असं असलं तरी मोबाईल सोडून मुलांनी बाहेर खेळायला जाण्यासाठी खेळांची मैदानं तरी आता शिल्लक राहिली आहेत का, हाच कळीचा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न निर्माण व्हायला कारणीभूत ठरलाय ते मुंबईतील नोव्हेल डिसूजा मैदानावरती कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा महापालिकेचा निर्णय। या निर्णयामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये मैदानं शिल्लक आहेत का किंवा शिल्लक राहतील का असा प्रश्न निर्माण झालाय। नोव्हेल डिसूजा मैदानांसंदर्भातल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं आता आंदोलनाची घोषणा केली आहे आणि आज हा विषय दिवसभरात चर्चेत राहिला। चांगलं आहे ग्राउंड, ते पूर्ण मुंबईतून लहान लहान मुलं सगळे खेळते त्या ग्राउंडमध्ये। अच्छा, चांगलं डेवलपमेंट होता इंडियासाठी। नहीं, जो बोला है गलत है। ये ग्राउंड कन्वेंशन सेंटर नहीं बनना चाहिए। ये कितने सारे बच्चे आते हैं, 60,000 से ज़्यादा बच्चे लोग यहाँ पे खेलते रहते हैं। उनसे अगर ग्राउंड लेंगे तो हमारा स्पोर्ट नहीं रहेगा। और अभी हम लोग को बचाना है फुटबॉल को, तो आई थिंक हम लोग को ग्राउंड रखना चाहिए। मी एवढंच बोलणं रिक्वेस्ट आहे सर, आपल्या मुंबईमध्ये ग्राउंड नाही आहेत सर, प्लीज हा ग्राउंड नका घेऊ आमच्याकडून, आमचा फ्युचर आहे फुटबॉल। मी एवढीच रिक्वेस्ट करेन की प्लीज सर, खूप लोकांची हे आहे, हा ग्राउंड आमच्यासाठी मंदिरापेक्षा पण कमी नाही आहे, तर प्लीज एवढीच रिक्वेस्ट आहे, इट इज अवर फ्युचर, तो प्लीज हेल्प अस। हे खूप चुकीचं आहे की तुम्ही ग्राउंड घेता आमच्यापासून, कारण की आपल्याकडे खूप सारे कन्व्हेन्शन सेंटर आहे ऑलरेडी आणि एकच ग्राउंड आहे पूर्ण मुंबईमध्ये जे की MFAचं आहे आणि ते 5 डिव्हिजन्स होता, फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन, थर्ड डिव्हिजन, सुपर डिव्हिजन आणि एलिट डिव्हिजन, खूप सगळे प्लेयर खेळतात, तर ग्राउंड तर नाही गेलं पाहिजे। कन्व्हेन्शन सेंटर तर आम्हाला बिलकुल नकोय, ग्राउंड हवेत, कन्व्हेन्शन सेंटर भरपूर आहेत। आम्हाला स्पोर्ट्सला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कारण आजकालची मुलं भरपूर मोबाईलवरती असतात। जर आम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटीज हवी आहेत, आम्हाला ग्राउंड हवा आहे। त्याच्यासाठी मी विनंती करणार आहे की प्लीज आम्हाला हा ग्राउंड ठेवा आमच्या मुलांसाठी, आमच्या फ्युचरसाठी। आणि फक्त मुंबईमधलीच मैदानं नाहीत तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधली मैदानं सुद्धा विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। मैदान एकत्र करून, म्हणजे हे 2 प्लॉट्स आणि हा जो जिथे आहोत तिथे इकडचा प्लॉट, हे 3 प्लॉट घेऊन मुख्यमंत्री महोदय एका भाजपच्या आमदाराला गिफ्ट करत आहेत। तसं पाहायला गेलं तर हा प्लॉट 10 वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती। फुटबॉलचं आमचं जे एकमेव मोठं आर्टिफिशियल टर्फ अधिकृत असोसिएशनचं होतं, नोव्हेल डिसूजा फुटबॉल टर्फ, हे देखील भाजपनी धापून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काल परवा रात्री कोर्टात एक सांगून देखील दुसरं करून त्यांच्या एका ट्रस्टकडे घेणार आहेत, तिथे एक्झिबिशन सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर करणार आहेत आणि नोव्हेल डिसूजा हे नाव पुसून एका भाजपच्या नेत्याचं नाव देणार आहेत। तर पडा धडपडा मोठे व्हा असं लहान मुलांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं, त्यांच्या अंगाला माती लागायलाच हवी असंही म्हटलं जातं, त्यामुळेच त्यांना खेळण्यासाठी मैदानांची गरज आहे। ही मैदानं जर शिल्लक राहिली नाही तर लहान मुलं खेळणार तरी कुठे। पण त्याच वेळेला शहराचा विकास सुद्धा महत्त्वाचा, पण त्या विकासात नागरिकांसाठी मोकळी जागाच उरली नाही तर तो विकास नेमका कुणासाठी, हा सुद्धा प्रश्न आहे। म्हणून मैदानं वाचवणं हा केवळ खेळापुरता मर्यादित प्रश्न नाही, तर तो मुंबईच्या पुढच्या पिढीच्या आरोग्याचा आणि हक्काचा मूलभूत सवाल आहे।